बीकेसी ते आरे भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। मोदींचा स्वतःचा मेट्रोनी प्रवास। सोमवारपासून मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत। राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान मोदींचा सत्कार। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानिमित्ताने राज्य सरकारकडून सत्कार। काँग्रेस सत्तेत आल्यास आमच्या योजना बंद करेल। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मोदींचा हल्लाबोल। तर काँग्रेसचा नेता कोट्यवधींच्या ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या। पंतप्रधानांचा मोठा आरोप। भाजपने शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला। राहुल गांधींची टीका। तर राम मंदिर संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलवलं नाही, यावरही ठेवलं बोट। मुंबईत मराठी माणसाला नो एंट्रीचा बोर्ड लावूनच दाखवा। उद्धव ठाकरेंचा गुजराती सोसायट्यांना इशारा। एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, ठाकरेंचा इशारा। सध्या तरी तुतारी हाती घेण्याचा रामराजे यांचा निर्णय नाही, मात्र कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेणार, रामराजे यांचा इशारा। चार दिवस सासूचे तसेच 4 दिवस सुनेचेही असतात। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। तर एवढा हट्टीपणा बरा नाही, शरद पवारांना टोला। शरद पवारांना एवढी बारामती कोणालाच कळत नाही। अजित पवार बारामतीतून लढणार की नाही या सस्पेन्सवर श्रीनिवास पवार यांची सूचक प्रतिक्रिया। एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी काटेकी टक्कर। तर हरियाणात भाजपला मोठा धक्का। काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात जाताच त्यांच्या घरी धमकीचा फोन आल्याचा दावा। जिजामाता जमीन घोटाळ्यावर सवाल उपस्थित केल्यानंच धमकी आल्याचा सदावर्तेंच्या पत्नीचा आरोप। काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मुलगा गणेश हंडोरेला अटक। गणेश हंडोरेंच्या कारने दुचाकी स्वाराला उडवलं। जैश ए मोहम्मदच्या स्लीपर्स विरोधात एनआयएचे महाराष्ट्रासह देशभरात छापे। मालेगाव, संभाजीनगर आणि जालन्यामधनं 4 संशयित ताब्यात। अमरावतीत दगडफेक प्रकरणानंतर तणावपूर्ण शांतता। जमावबंदीचे आदेश जारी। परिस्थिती नियंत्रणात। यती नरसिंहानंदांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेली दगडफेक। शर्ट इन केला नाही म्हणून पुण्यातल्या शाळेत शिक्षकाची 6वीतल्या विद्यार्थ्याला मारहाण। कानाचा पडदा फाटला। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। शाळेकडून पडतर्फीची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।